हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप लोकांचे प्रश्न होते मला की आयपी ट्रक कोडिंग आणि ईएनएम कोडिंगमध्ये डिफरन्स काय आहे. परत आयपी ट्रक कोडरला पेमेंट काय जास्त असतं, या सर्व क्वेश्चनचे आन्सर मी आज देणार आहे. पहिल्यांदा आपण बघूया आउट पेशंट आणि इन पेशंट म्हणजे काय. आउट पेशंट म्हणजे काय असतं, जर पेशंट डॉक्टरकडे 24 तासापेक्षा कमी टाईममध्ये डिस्चार्ज होत असेल तर आपण आउट पेशंट म्हणतो. आणि इन पेशंट म्हणजे काय, जर पेशंट 24 तासापेक्षा जास्त हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असेल तर त्याला आपण इन पेशंट म्हणतो. त्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत, न्यू पेशंट आणि इस्टॅब्लिश पेशंट. न्यू पेशंट म्हणजे काय आहे, जर पेशंट डॉक्टरकडे पहिल्यांदा जात असेल, म्हणजे फर्स्ट टाइम ट्रीटमेंट घेत असेल त्याला आपण न्यू पेशंट म्हणतो. इस्टॅब्लिश पेशंट म्हणजे काय असतो, जर पेशंट डॉक्टरकडून 3 वर्षापर्यंत ट्रीटमेंट घेत असेल तर आपण त्याला इस्टॅब्लिश पेशंट म्हणतो. आणि 3 वर्षानंतर परत पेशंट हा न्यू पेशंट होतो. आता आपण पाहूया आयपी ड्रग कोडिंग आणि ईएनएम कोडिंग मध्ये डिफरन्स काय आहे. आयपी ड्रग मध्ये आपण पीसीएस कोड यूज करतो, आयसीडी यूज करतो. आणि ईएनएम कोडिंग मध्ये आपण सीपीटी आणि आयसीडी यूज करतो. ईएनएम कोडिंग